आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खूप चांगली मैत्री आहे. आता अचानक बाबांच्या मनात आलं म्हणून मी तिचा बायको म्हणून कसा विचार करायचा सांग. आई तिच्या नजरेला नजर द्यायला सुद्धा लाज वाटते मला. बाबा असे न पटणारे निर्णय का घेतात ग. आई मला नलीशी लग्न करायचंय. आता ती सुद्धा माझा फोन उचलत नाही. काहीतरी गैरसमज करून घेतलं तिनं माझ्याबद्दल. अरे उचलेल ती फोन. प्रेमात हे सगळं चालायचंच. तुला जितका त्रास होतोय ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास तिला होत असणार आहे. तळमळ होत असेल तिची. पण तू प्रयत्न सोडू नकोस. मुलींचा राग फार काळ टिकत नाही. फक्त बाळा आता गणपती येत आहेत ना घरी. गणेशोत्सव आनंदात साजरा झाला पाहिजे. घरात ना भांडणं वगैरे नकोत बाबा. आई मला स्वतःला भांडणं वगैरे आवडतात का. का बाबा असं वागतायत ग. का प्रत्येक वेळी इतरांवर त्यांना त्यांची मतं लादायची असतात. मितालीला मागणी घातली, सुपारी फोडली, आता हे प्रीतिभोजन काय चाललंय. तू हसतेस काय. अरे कारण तू खूप विचार करतोयस. आता ते नाईक येतील, जेवतील आणि जातील. तुला काय लगेच मंगळसूत्र घालायचंय का मितालीच्या गळ्यात. मितालीला तुझ्याशी आणि तुला मितालीशी लग्न करायचं नाहीये ना. झालं, संपला विषय. येऊ दे मितालीला. उलट छान प्लॅनिंग करा. हा तिढा कसा सुटेल ते बघा. शांतपणे याच्यातनं बाहेर पडायचं. या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. समजतंय का. ग्रेट आहेस तू. मला आज एक कळलंय. जोपर्यंत तू माझ्या सोबत आहेस ना तोपर्यंत नलीपासून मला कोणीही दूर करू शकत नाही. चला नलीला फोन लावून बघा उचलते का फोन. बर. वेद, नलीला तुझ्या आयुष्यातून दूर जाऊ देणार नाही मी. अरे नलीच तर सौरभच्या प्रगतीची शिडी आहे. नली जितकी तुझ्या जवळ जाईल तितका तू तुझ्या वडिलांपासून दूर जाशील. आणि वडिलांच्या तितक्या जवळ जाण्याची संधी सौरभला मिळेल. नली आहे तुझ्या आयुष्यात तोपर्यंत वाद, भांडणं, क्लेश राहतीलच. तेच हवंय ना मला. आणि सौरभला सगळे हक्क अधिकार मिळण्यासाठी नली आणि वेद आग भडकवत ठेवायलाच पाहिजे. ठीक आहे. आवरलं नाही अजून. काही गोष्टीला तू मुद्दाम करतेस जे मला अजिबात आवडत नाही. मलाही बऱ्याच गोष्टी पटत नाहीयेत. तू आजकाल वाट फार घालायला लागलीस. कारण आजवर तुम्ही आईच्या मायेने वाढवलं. अचानक तुमच्यातले बाबा जागे झाले. हे बघ, आई वडील नेहमी मुलांच्या सुखाचाच विचार करतात. ती मुलंच असतात जी फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात. असो, पटकनावर आपल्याला खोतांकडे जायचंय. तुम्ही जाऊन या. आमंत्रण आपल्या दोघांना दिलंय. बाबा मला जमणार नाहीये. घरातली कामं खूप शिल्लक आहेत. हे बघ, कामाचं मला सांगू नकोस. हा, मी सांगतो ना आवर म्हणून. आवर पटकन. बाबा मला खरंच जमणार नाहीये. घरातली कामं आहेत. शिवाय मला दुकानातलं माल भरायचंय. तुला एकदा सांगितलं कळत नाही. काय ऐकून घ्यायचं नाही मला. पाहुणे आत्ता येतील. चल आवर पटकन. खुदाले सुद्धा पटकन आवर. ऋषी, एका पाठोपाठ एक सण येतील आता. सुरुवात या गणेश उत्सवानं. अरे तुझ
आपण या सिद्धिविनायकाची मनोभावे भक्ती करतो, कारण हा विघ्नहर्ताय, सुख करताय. ऋषी, तुझ्या बहिणीला सांग, आपल्या आयुष्यात संकट दुःख येतात, पण या बाप्पाच्या कृपेनच ती दूर जातात. त्यामुळे आपली सगळी चिंता, दुःख, संकट त्याच्या चरणी अर्पण करायची आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी करायची. तुम्ही लहान होता तेव्हा मी सुद्धा अशीच कायम काळजीत असायचे. पदरात 4 मुलं, अशी मोठी करायची, कायम चिंता. पण मला जगण्याची ऊर्जा दिली ती या बाप्पानच. मी दरवर्षी मनोभावे न चुकता अगदी श्रद्धेनं हा गणेशोत्सव साजरा केला. जसे जसे तुम्ही मोठे होत गेलात तसे तसे तुम्ही आलात मदतीला. आपण दरवर्षी न चुकता हा गणेशोत्सव साजरा करतो की नाही? प्रत्येक संकटाच्या वेळी आपण या विघ्नहर्त्यालाच हाक मारतो आणि तो आपल्या पाठीशी कायम असतो. त्याचं एक सुरक्षा कवच ते आपल्या अवतीभोवती कायम असतं. मग त्या खोतांसारख्या माणसांचं बोलणं मनावर घेऊन आपण आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी करायची नाही? हे बरोबर नाहीये. माझी श्रद्धा आहे, या विघ्नहर्त्याची मनोभावे पूजा केली ना की आपल्या आयुष्यातली सगळी संकट सहज दूर होतात. ऋषी, तिला म्हणाव, आयुष्यात अशीच संकट आल्यावर माणसं दूर होतील, साथ सोडतील, पण सोबत आपल्या देवच असतो. मग आपण असं सणावाराच्या दिवशी तोंड पाडून का बसायचं? गणेश उत्सव हा सण आनंदाचा, उत्साहाचा आहे ना, मग तो आनंदानं साजरा करूया. मला खात्री आहे सगळं शुभ आणि मंगलच होईल. दादा, मी मार्केटला जाऊन येते. बाप्पाच्या प्रसादाचं सामान, फुलं आणि ते बाप्पाच्या कंठीची ऑर्डर पण द्यायची आहे ना. आणि हो, फळं आणि उदबत्ती पण आहे. बरेच काम आहे. आलेच. थांब. ऋषी, त्या दिवशी